महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वकृती पुतळ्यापाशी करण्यात आले। जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ठाणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांच्या वतीने जनसुरक्षा विधेयक रद्द करा ही मागणी करण्यात आली। या प्रसंगी माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर प्रमुख श्री सुहास देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवाडा विधानसभेचे संपर्क प्रमुख श्री नरेश मनेरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख शिवसेना प्रवक्ते श्री अनिश गाडवे, कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणे शहर विधानसभा व कलवा मुंब्रा दिवा विधानसभा क्षेत्रातील सर्व जिल्हा प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, महिला जिल्हा संघटना, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वय, उपसमन्वय, विधान प्रमुख, उपविधान प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सेना, युवती सेना आणि इतर संलग्न संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा या ठिकाणी आणला होता। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग बरोबर महात्मा गांधींनी त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं। आन शान या की जान का हो दान आज एक आणि त्यानंतर ब्रिटिशांना कायदा 3 वर्षानंतर रद्द करावा लागला। त्यावेळेस आपण ब्रिटिशांबरोबर लढत होतो, आता या ब्रिटिशांबरोबर लढतो। आज शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी हवालदिल झालेले आहे। त्यांच्यासाठी कुठलाही हे नसताना आज या असे कायदे आणून तसा ईडी, सीबीआय इतर कायद्याचा गैरवापर त्या ठिकाणी केला जातोय। सामाजिक कार्यकर्ते असतील, इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांना दबावाखाली आणण्यासाठी हे कायदे या ठिकाणी आणतात आणि तो आम्ही होत देणार। तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी आणण्यात आलेला आहे। अशा प्रकारचाच कायदा 1917 साली रोहलॅट ऍक्ट नावाच्या अन्वये ब्रिटिशांनी भारतात आणला होता आणि तो आणल्याबरोबर महात्मा गांधींनी त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं। अनेक जण त्याच्यात मृत्युमुखी पावले, अनेक जणांना आपले घर संसार उधळून द्यावे लागले, पण अखेरीस ब्रिटिशांना रोहलॅट ऍक्ट मागे घ्यावा लागला। अशाच प्रकारचा कायदा स्वतंत्र भारतामध्ये या ब्रिटिशांच्या अवलादींनी आणलेल्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला जनतेला जोपर्यंत जनता लढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्यच होत नाहीत। आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढावं लागेल आणि ती लढाई लढू नये, आपल्या विरोधात कोणी आवाज उचलूच नये, म्हणून आज सरकारने हा कायदा आणलेला आहे। एकीकडे शेतकरी आज भाव मिळत नाही म्हणून म्हणतोय, एकीकडे जाती जातीमध्ये विष पेरून आंदोलनं पेटवली जात आहेत आणि या सगळ्यांचा आवाज गळा दाबायचा असेल तर मग जनसुरक्षा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि त्याला गोंडस नाव नक्षलवादाचं दिलेलं आहे। नक्षलवादाच्या विरोधात आम्ही नाही, तो उभा महाराष्ट्र आहे, पण आंदोलन आमचा आत्मा आहे, कारण का तो आम्हाला महात्मा गांधींनी दिलेला आहे। मग आंदोलनाचा पावित्र्य हा महाराष्ट्र हा देश कधीच सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला, कितीही जणांना जेलमध्ये घातलं तरी आंदोलन या आत्म्याला, या आमच्या शरीराला आम्ही मरू देणार नाही। महाराष्ट्र, मग तो संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो, गिरणी कामगारांचं आंदोलन असो, म्हातारी कामगारांचं आंदोलन असो, पण आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जिवंत राहिला आहे आणि महाराष्ट्र जिवंतपणे मरू इच्छित नाही। त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याला मनापासून आपण सगळ्यांनी विरोध करूया अशी विनंती या ठिकाणी मी करतो। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।